मित्रांनो, सहकार विभागातील भरती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली। मित्रांनो, ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले होते व वेगवेगळे शुल्क भरले होते, त्यांचा शुल्क परत करण्याचा निर्णय हा सहकार विभागामार्फत घेण्यात आला आहे। मित्रांनो, हे शुल्क तुम्हाला कशा पद्धतीने परत मिळणार आहे आणि तुम्हाला प्रोसेस कोणत्या पद्धतीने करायची ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि हा मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा देऊन ठेवली। मित्रांनो, ते सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट व्हिडिओ हे शेअर करत असतो। तर बघा मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आले। सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरता दिनांक 6 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुसरून विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCS या कंपनीमार्फत दिनांक 14 ऑगस्ट 2023 व दिनांक 16 ऑगस्ट 2023 या रोजी ऑनलाईन परीक्षा ही घेण्यात आली होती। तसेच सहकार अधिकारी श्रेणी 1 व सहकार अधिकारी श्रेणी 2 या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली होती। तथापि सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा झाली होती। तसेच उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक या पदासाठी सुद्धा स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क हे उमेदवारांनी भरले होते। तथापि तिन्ही पदांसाठी एकच परीक्षा ही TCS मार्फत घेण्यात आलेली होती। सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परीक्षा शुल्क दुबारा किंवा तिबार असे अदा केलेल्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय हा सहकार विभागामार्फत घेण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला शुल्क कशा पद्धतीने रिटर्न मिळणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती बघूया। मित्रांनो, तुम्हाला शुल्क हे साठी परत मिळण्यासाठी तुम्हाला तुमची जी माहिती बँकेशी रिलेटेड पूर्ण माहिती, तुमचे ॲप्लिकेशन नंबर, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला होता ते संपूर्ण माहिती तुम्हाला एक ईमेल ID वर सेंड करायची। दिनांक 25 जुलै 2024 पर्यंतच ही माहिती तुम्हाला पूर्ण शेअर करायची मित्रांनो त्यांच्याबरोबर, त्यानंतरच तुमचं शुल्क हे परत मिळणार आहे। तर बघा, हे जे ऑफिशियल परिपत्रक आहे मित्रांनो, ते ऑफिशियल परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण डिटेल माहिती परिपत्रक वाचून तुमची जी ईमेलवर तुम्हाला जी माहिती भरायची ती पूर्ण माहिती त्याच्यात दिलेली मित्रांनो, ती माहिती बघून तुम्ही त्या ईमेल ID वर सेंड करायची आणि त्यानंतर थोड्या दिवसानंतर तुमचे शुल्क हे परत मिळणार आहे। मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।